मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव ममता आणि आजचा व्लॉग खूप असा स्पेशल आहे कारण मी पहिल्यांदा चेन्नईला जात आहे. आणि किरणचं हे चेन्नई हे आजोळ आहे, त्यामुळे आम्ही कधीच गेलो नाही लग्न झाल्यानंतर. सो आता एक ओकेजन आहे म्हणून आम्ही सगळे जातो आहे. मी, किरण आणि रम्या लावण्या ह्या माझ्या नणंद आहेत, किरणच्या मावशीच्या मुली. सो आम्ही सगळे तिकडे चाललो आहे. सो विचार केला तुम्हाला पण मी माझी चेन्नईची ट्रॅव्हलिंग ब्लॉग तुम्हाला पण मी दाखव. सो प्लीज कंटिन्यू वॉचिंग. आणि आता नेक्स्ट जे ब्लॉग्स असतील हे सगळे चेन्नईचे असतील आणि मी तिकडची सगळी लोक तुम्हाला दाखवेन. रम्या अर्धा आता आम्ही कॅबमध्ये बसलोय. काय चालेल अरे मैंने पति पाती नहीं बोला. देखो हमारा हैदराबाद का एयरपोर्ट. सो आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आता. म्हणजे ट्रेन पकडली आहे आणि बिचारे किरण ट्रेनमध्ये पण काम करतायत. The next day. Suba 6 o'clock. Not even 5:40. आम्ही चेन्नईला उतरलो आहे, जस्ट उतरलो आहे आता. आणि बघतोय कॅब वगैरे कसं काय घरी जाण्यासाठी. The next day. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही फेमस इकडे जो बीच आहे मरीना बीच इकडे आलेलो आहे. सकाळी 5:30 वाजता उठून 5:30 पण नाही, 5 वाजता उठलो आहे आम्ही आणि 5:30 वाजता घरातून निघालो आहे. बीच यायला मला 1 तास लागला आहे. मी तर फुल झोपेत आहे, सगळे झोपेत आहेत. बट बघू कसं आहे. चला तुम्हाला पण दाखवते चेन्नईचा बीच. ह्या सगळ्यांना बीच बघायची खूप एक्साइटमेंट आहे, सनराईज बघायची खूप एक्साइटमेंट आहे. बट जी मुलगी मुंबईमध्ये वाढली आहे आणि जिने लहानपणापासून बीच बघितलं त्यासाठी काय आहे बीच वेगळं बघणं. बट चेन्नईचा बीच आहे असं म्हणून ठीक आहे येते. मग सगळे फोर्स करत होते चल 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 करून. सो रम्याला आणण्याला स्पेशली बीच बघायचं होतं. सो चला. कैसे लग रहा है तुम्हें चेन्नई के बीच पे? क्लीन है ना किरण?
later. सो आम्ही सकाळी बीचवरून घरी गेलो आणि लगेच रेडी झालो मी आणि किरण. सो सकाळी आम्ही बीचला गेलो आणि बीचवरून घरी गेलो पटकन आम्ही रेडी झालो आणि मी आणि किरण चाललोय किरणची 2 नंबरच्या ज्या मावशी आहेत त्यांच्या घरी. किरण आवडी करून एक आहे, खूप लांब आहे, 1 तासाच्या अंतरावरती आहे. सो आम्ही आता तिकडे चाललो आहे आणि मी मस्त अशी तयार झाली आहे. किरण पण मस्त व्हाईट शर्ट मध्ये रेडी आहेत. सो आता मी तुम्हाला तिकडे गेल्यावर त्यांचं घर आणि त्यांना भेटवते. सो जसं मी म्हणालेली हे थोडं लांब आहे, हे चेन्नईमध्ये आउटस्कटमध्ये आहे. किरणच्या 2 नंबरची मावशी ज्यांना आम्ही पेद्दम्मा असं बोलतो. सो आम्ही त्यांच्या घरी पोचलो. असं त्यांचं घर आहे. त्यांच्या घरी 2 डॉग्स होते आणि घराच्या पाठी असं आंब्याची, केळीची आणि वेगवेगळी अशी झाडं लावलेली त्यांनी. त्यांचं घर असं टिपिकल आपलं गावचं कसं घर असतं कौलारू वगैरे तसंच त्यांचं घर होतं. आणि त्यांच्या घरी असं छानसं आम्ही जेवून वगैरे केळीच्या पानावर स्पेशली जेवून मग आम्ही निघालो एका मंदिरमध्ये जाण्यासाठी. पेद्दम्मा आम्हाला त्यांच्या घराजवळ एक मंदिर आहे तिकडे आम्हाला त्या नेत होत्या. आम्ही तिकडे गेलो आणि हा गणेश आहे किरणच्या भावाचा मुलगा होता. तो आम्हाला तिकडे घेऊन गेलेला ड्राईव्ह करून आणि असं मंदिरमध्ये छानसं दर्शन केलं. त्याच्यानंतर आम्ही किरण आणि मी बसने पहिल्यांदा आम्ही दोघं बसमधून प्रवास करतोय ते पण चेन्नईमध्ये. आणि आम्ही असं मग बसने घरी जायला निघालो जिथे आम्ही चेन्नईमध्ये थांबलेलो. सो असं छानसं वेदर होता आज तेव्हा. तिकडे पाऊस पडत होतं, वारा सुटलेला, असं खूप हवा सुटलेली आणि असं छानसं वाटत. The next day. जेवण झालेलं. सो असंच आम्ही विचार केला की थोडं वॉकला येऊ. सो घराच्या एकदम जवळच हे छानसं असं वॉकिंगसाठी प्लेस आहे. मीन्स लेकसारखं वगैरे मुंबईसारखं. मला आय डोंट नो, चेन्नई ना सेम मुंबईसारखंच फील होतं आहे. मुंबई सेम सगळं. सो आज ज्या ओकेजनसाठी आम्ही आलो आहे ते आहे मीन्स आज बड्डे आहे. सो त्यासाठी पण रेडी व्हायचं आहे. स्वतः घरी चाललो. 5 hours later. सो आज मी जसं म्हणालेली बर्थडे आहे. सो संध्याकाळी आम्ही इथे बर्थडेच्या हॉलवर गेलेलो आणि म्युझिक चालू होतं. सगळी किरणची फॅमिली मेंबर्स आले. One eternity later. सो आम्ही चेन्नईवरून आलो आणि ॲक्च्युली मी मंडेला स्टार्ट येऊन ट्युसडेला चेन्नईमधून आलो हैदराबादला. आणि आजचा दिवस तर फक्त सगळं सामान सेटअप करण्यात, कपडे धुवायला टाकण्यात असा सगळा गेला. सो असे होते चेन्नईचे हे 2-3 दिवस होते आमचे चेन्नईचे.
मी जास्त काही व्हिडिओ तिकडे नाही घेतलं कारण मी फर्स्ट टाइम तिकडे गेलेली आणि तिकडची लोक सगळी नवीन होती आणि फर्स्ट ऑफ ऑल मला भाषा त्यांची भाषा समजत नाही. सो इकडे हैदराबादला राहून राहून घरात थोडं तेलुगू मला समजायला लागलं आहे बट तमिळ लँग्वेज मला जरा पण नाही समजत. एकदम बेसिक 2-3 शब्द आहे जे मी ऐकून ऐकून समजायला लागले. त्यामुळे मी तिकडे जास्त काही व्हिडिओज घेतले नाही. सो बाहेर आम्ही असंच कुठे जात होतो मी त्याचे छोटे छोटे व्हिडिओज घेत होती. अजून काहीच नाही मी तिकडे रेकॉर्ड केलं. बट ओव्हरऑल मला चेन्नई बेसिकली मुंबईसारखंच वाटलं. सेमच वाटलं मुंबई आणि चेन्नई. सो बीच आणि तिकडची रस्ते वगैरे सगळं सेम. फक्त इकडे लँग्वेजचा एक मोठा मला प्रॉब्लेम वाटला म्हणजे माझ्यासाठी. ओव्हरऑल चेन्नई इज व्हेरी गुड. नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईन होपफुली तेव्हा मी जास्त व्हिडिओ बनवायचं ट्राय करेन, रेकॉर्ड करायचं ट्राय करेन. आणि असे होते काही चेन्नईचे 2-3 दिवस. आय होप तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.